नंदुरबार शहरासह धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला। पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे। इंडो अमाइन्स कंपनीत गॅस गळती झाल्याने 8 जणांची प्रकृती बिघडली। उपचारादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला। चाकण औद्योगिक परिसरातील उद्योजकांना कथित माथाडीच्या वादाचा त्रास वाढला आहे। 2 दिवसांपूर्वी लॉजिस्टिक कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप आहे। श्रावण आणि सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत। गर्दीच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे। मान ते बालेवाडी मार्गाला सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळून 3 आठवडे झाले आहेत, तरीही प्रवासी मेट्रो सेवा अद्याप सुरू झालेली नाही। राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षतोडीवरील निर्बंध कायम ठेवले आहेत। यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 73 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले। प्रगतीनगर परिसरातून एका नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले। भाजपच्या 2 नगरसेवकांसह 7 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर मनसेकडून आजचा मोर्चा रद्द करण्यात आला। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात 2 लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती आहे। दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्रशेडपर्यंत पोहोचली आहे। माणगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून सोनिया गांधींचा निषेध केला। राष्ट्रगीताच्या कथित अपमानाच्या मुद्द्यावरून भाजपने आंदोलन केले। प्रदेशातील अशाच घडामोडी मी प्रतीक्षा आपल्यापर्यंत पोहोचवणारच। तोपर्यंत बघत राहा देश. नमस्कार।